नमस्कार मैत्रिणो, संगीता रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मस्त अशी मोडाची मटकी घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आज आपल्याला ह्या मटकीपासून अगदीच भन्नाट अशी रेसिपी बनवायची पहा. म्हणजे ही रेसिपी अगदी सगळ्यांना आवडते. आणि हे बघा, त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक कांदा, धने, टोमॅटो घेतलं आहे, तिथं लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर पाहू शकता तुम्ही. याच्या विरहित आपल्याला दुसरं काही घ्यायचं नाही मैत्रिणी. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. हे एवढं आपण मस्तपैकी असं वाटण ते परतूया आणि वाटून काढूया पहा. हे बघा, वाटणही परतून घेतलं आहे आणि वाटूनही घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त माहीम असं बारीक वाटलं आहे. मग रेसिपी काय हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. इथं फोडणीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, पुन्हा कोथिंबीर घेतलेली आणि कढीपत्ता घेतला. हे बघा, हे फोडणीसाठी लागणारं साहित्य आपलं. चला मग आता इथं मसाले घेतलेत बघा. मसाले म्हणजे मीठ, घरचा मसाला, मटण मसाला, अजून एक मसाला आहे का. आपल्याला बनवायची छान अशी मिसळ. हा मिसळ पावचा मसाला आहे मैत्रिणी. चला, घरगुती गावाकडली ही मिसळ पा, साधी सोपी. चला आता आपण ही मटकीची भाजी, आता ही मिसळीचं कुकरमध्येच लावणार आहे बरं का. तेल अगदी छान तडतडलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला कांदा, कोथिंबीर, जिरी मोहरीही टाकलेली आहे आधीच. कांदा, कोथिंबीर, हे कांदा आधी अगदी मस्त असा परतून घेऊया पहा. अगदी कलर येतोपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा बरं का. नंतर बाकीच्या वस्तू टाकायच्यात, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टाकणार आहे मी टॅमॅटो. हे बघा, टॅमॅटो बी अगदी बारीक कट करून घेतला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. टॅमॅटो अगदी छान पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे. मग मिसळ म्हणल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं का नाही सांगा बरं तुम्ही. सकाळच्या पारी अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणजे ही मिसळ. अगदी सगळ्यांचं पोट भरणार. चला, हे घरातलेच मसाले मी टाकलेले आहेत, हे टाकून दिलेले आहेत. आता हे पूर्ण आपण मिक्स करूया मैत्रिणी. पहा, रंग बी अगदी छान आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं आहे माहीम, ते आपण टाकून देऊया पहा. पूर्ण हे वाटण मी टाकून घेणार आहे आणि हलवणार आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट होणारी ही मिसळ. आणि त्याच्यानंतर आता मी कोथिंबीर टाकते. अशी कुकरमध्ये लावली की पटकन होती, टाईम नाही लागत. 5 मिनटात आपलं नाश्ता हा तयार होतो. खायला बी खूप टेस्टी, पोटभरीचा नाश्ता म्हणतात ना, तो ह्यो. गावाकडची मिसळ म्हणजे गावरान पद्धतीने केलेली मिसळ, पाहू शकता मैत्रिणी. त्याच्यानंतर ही मोडाची मटकी आपण त्याच्यात टाकून देऊया पहा. तुम्हाला जर वाटलं ना वाटाणा टाकायचा, हरभरा टाकायचा, तरी टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी इथं फक्त मटकी टाकणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी ती मटकी धुवून घेतलेली आहे आणि ती मी आता टाकून दिलेली आहे, पाहू शकता तुम्ही त्याच्यात. आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते पहा. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मिक्स करायचं बरं का. आणि मिसळ ही पातळच असते, घट्ट अजिबात नसते पहा. आता मी ह्याच्यात पाणी ओतणार आहे. आपल्याला किती माणसांसाठी करायची त्या पद्धतीने आपण पाणी ओतायचं बरं का. एकदा हलवून घेते पहा मैत्रिणी. हे बघा, अगदी थोडी केलेली आहे, जास्त नाही. 4 माणसासाठी ही मिसळ आपल्याला बनवायची. मस्तपैकी चमचमीत अशी मिसळ बनवायची, गावची मिसळ. मस्तपैकी वरून कोथिंबीरही टाकलेली, पाहू शकता. आता आपण आता कुकरला झाकण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे मटकी बी आपली अगदी छान अशी शिजून निघन पहा मैत्रिणी. चला मैत्रिणी, इथे शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस कुकरही गार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. पहा काय वाफ निघाली त्याची, आणि अजूनही जरा उकळी चालूच आहे, पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. चला, आता मी तुम्हाला मिसळ ही ताटात वाढून दाखवते पहा. लिंबाची खाप, त्याच्यानंतर चिरलेला कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फरसाण ठेवायचे आपल्याला, तुमच्या आवडीनुसार किती लागतं किती नाही. त्याच्यानंतर इथं 3 पाव सध्या मी 2च ठेवते, पाहू शकता तुम्ही. ताट बी अशा पद्धतीने घेतलं की आपलं सर्व सामान त्याच्यात बसतं. आणि मग टाकायची ही मिसळ. पहा मैत्रिणो,
झाली का नाही आपली मिसळ तयार. मस्तपैकी मिसळ आणि ह्या गरम मिसळीवर अगदी मस्त असा ताव मारायचा पहा. अगदी पोट भरणार असा हा नाश्ता. मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि तुम्ही कुठून बोलताय तेही सांगा. मग ही गावची मिसळ आवडली काय नक्कीच सांगा मैत्रिणी. चला मग बाय.